समजलं ना भूषण? तसा हुशारच आहे म्हणा, काही सांगायचं कामच नाही. पहिले हॉस्पिटलमध्ये जायचं, तिथे हार लावले की घरी येऊन जायचं. घरी फक्त जास्त लावायचे आपल्याला. तेच म्हणलं या लवकर या मग. हो तुमच्या कुठं गाडी आहे ते आणा, फटाफट आपलं मोकळं करा. चला निघतो मग आम्ही. चला साहेब म्हणलं थोडीशी राहिलेली खरेदी करू, तोपर्यंत येतात ते. चला बापाचे त्या जमलं ना पाहिजे. काय 100 रुपये म्हणते ते, हार करून द्या म्हणते फक्त. त्याच्यात काय विषय आता. चल म्हणलं आता टेम्पो घेऊन लवकर निघू मग. घेऊन येते गाडी, माल भरला चालले होते त्या दवाखान्यापाशी म्हणा. पण आता मारतीला आता काय किती रुपयाने द्यावं काही समजून नाही राहिलं मला. हो त्याला काय हिशोब लावा काय नाही. मारतीचं काय, मारतीचं कडक सांगणार आपल्याला 40 रुपये पैसे द्या म्हणून. मग 40 ने त्याला देऊन देऊ. आपल्याला हार नाही करला जात का, सोपं काम आहे का ते. मग आपल्याला दिवसच जाणार आहे आता, संध्याकाळ होती तर. मग चला आता गाडी घेऊन येऊ लवकर. संकेत आता आम्ही तिथून आपला गाडी आणतो काय, टाटा घेऊन येतो. आणि तू तोपर्यंत इथंच बस. एकही फुल विकायचं नाही कोणाला आता. 70 रुपये म्हणलं तरी नाही द्यायचं. हो भलं इथे सोनं चांदी कोणी राहिलं असं नाही आता त्याला देऊन टाकतो. आम्ही गाडी घेऊन येतो. तोपर्यंत इथंच बस. बरोबर या लवकर या. हो थांबतो मी इथं. चल मग आता गाडी घेऊन येऊ पटकन. हाय संकेत हो चल चटकन चल पटकन, नाही तर अजून एखादा विचार बदलाच त्याचा. चल लवकर. कमाल करायचं मग आम्ही 70 रुपये म्हणून ना काय 50 नाही ना 70 ना 70 ना 70 रुपये किलो. द्यायचेच नाही, इकायचेच नाही आम्हाला. इकडेच नाही, इकायचे नाही म्हणजे नाही. हो ना तुम्ही 70 नाही 80 नाही देत नाही. बाबा चांगलंच काम झालं म्हणजे अटरेल दिसते मला पोट्टे. अरे बा म्हणलं 80 रुपयाने राहायचे 80 न. आता कुठं मला 10 दुकान हिंडायला लावतो, दे ना 80 रुपयानं बा. 80 देतो ना किलोचे. हॅलो बोला बोला माटी बोला म्हणलं. चांगलं दिसते, मुरेल चिरेल दिसते राजा हे दुकानदार. अरे बा म्हणलं अरे आम्हाला देऊन दे ना 80 रुपयाने दे ना राजा. 80 रुपये किलोनं म्हणून राहिला ना. याच्यापेक्षा आता काय 100 ने दे बा. एक नोट घेऊन घे, देऊन दे तेवढं तिकडे. हो घ्या ग्रामसेवक साहेब. द्या म्हण दे रे बा, 1 किलो दे 100 रुपयानं. नाही द्यायचे नाही ना आम्हाला. 100 नाही द्यायचे. द्यायचे नाही म्हणजे नाही द्यायचे. दिलेलं आम्ही दुसऱ्याने दिलेलं आहे ना. मग आता झालं त्याचा सौदा झाला आमचा. कठीणच काम दिसते नाही का. जाऊ पांडे साहेब दुसरीकडे पाहायला पुरते. हो काही मजा नाही, इकडंच नाही आले. बाहेर दिसते पोट्टे. चला काय म्हणता माटी बोला म्हणलं बोला. काय होतं तुमच्या मनामध्ये फोन लावता का बयाळले का तुम्ही. 100 रुपये किलोनं मागून राहिला, देऊन दे ना ते. 100 रुपये किलोनं फुलं देऊन नाही राहिला तू. काय कामं काय करू राहिला तू तिथं. कुठे गेले ते दोघं. ना इकता येत नाही ना ते. इकलेला आहे ना माल आपला. मग आज खपला ना आपला. 100 रुपये किलोनं खपला म्हणलं. एका मन खपला ना. अरे बाबा 100 रुपयाने गेला का रे बापा बाबा. मग त्याला का मावला झाला मग मस्त खपला रे. मग तुम्हाला ठेवून देते 100 रुपयानं. आता मी गोष्टी ऐकली द्यायच्या. हो ते म्हणे 40 रुपयानं म्हणलं माटी ना 40 रुपयानं पैसे देऊन देऊ म्हणे. वर्ष आपण घेऊ म्हणे. अरे बाबा म्हणजे किलोवर 60 रुपये खाऊ राहिलेत का ते. बरोबर येऊ दे ना, आल्यावर सांगतो मी ते. हो काय वादा नाही. फक्त आता 100 रुपयाने गेले ना पण. हो मग आता काय काही येता वापस तुम्ही आता. आता ते नेऊन द्या लागते फुलं द्यायच्या घरी. हो मग ते आम्हाला तिथून मग पैसे देईन. मग आम्ही घराकडे येईन. घरपोच सेवा आहे नाही का. बरोबर ठीक आहे ना ठीक आहे ना. 40 मला देतो म्हणते का. 100 न ती घेते नाही. 60 रुपये जाग्यावर 1 किलोवर. बरं येऊ दे ना. हो मी पाहतो काय तर. हो बरोबर ठीक आहे. फक्त बरोबर ध्यान ठेव त्याच्यावर. ठीक आहे ओके. पैसे घेतले किती घेतले काय घेतले सगळं मला सांगतो बरोबर. ध्यानच आहे माय. काय किती खर्च करू राहिले किती रुपये आले. हो लक्ष आहे माय. हो आले ते आता ते गाडी उडाला आपला. हो देतो आम्ही त्या माणसाच्या घरी. ठीक आहे ठेवतो मग. झालं का भूषण, झालं का सगळं. टाकले फुलं पूर्ण. चल होय अंदर आता लवकर. चलो खादोडे हॉस्पिटल. बस लवकर चल. अरे बा हे नाही का हो ना, जत्राच घेऊन गेली पुरी. अरे काय शिवला आला का बा. मामीन तर काय आले का कैचा गेला. किती दिवस लागले बे. काय ते जाऊ द्या ना, काही बोलून अर्थ नाही. होले का म्हणलं संध्याकाळी येतो म्हणे ना. आता 4-5 दिवस लावले तर. इकडे किती म्हणलं भोंगारा होता कामाचा. मग सगळं आम्हाला आमच्या अंगावर पडलं ते. हसीले का तुम्ही का नाही. तिसरा पाय काढता बरोबर पळताले का. काय तसं होत नाही ना तिथं. योगा आता कसं तिकडे गेलो. चला बा हे पाहिलं की ते पाहू ते पाहिलं की ते पाहू. माणसाची कशी अपेक्षा वाढत जाते ना. मग आता नागपूरचं केलं अजून बस रवाना आलो. झालं ना आता मोकळं झालं फ्रेश झालं माणूस ना. मग खोटं काय बोलायचं खरं बोलायचं. जा आता जा. न्या आपापल्या थैल्या न्या. उद्या ते आपल्याला महाप्रसादाचं पाहा लागते अजून. ठीक आहे चला करू ना. आलो ना आम्ही. लोण घेऊ आता तू. हो आता आम्ही सांभाळतो सगळं. मग काय तर काय महाप्रसाद नाही ते काय मोठी विषय आहे का ती. आज आता दसऱ्याचं निपटू द्या पहिले. उद्या पाहू महाप्रसादाचा. चला हॅलो बोल जगदीश. काय म्हणत होतास. हॅलो डॅडी मी काय म्हणतो. हे रामपूरचे जे आपलं शिवलाल टोगडे आणि त्यांचे आपलं ते हेंबाळे बबनराव. तर त्यांचा मुलगा दोघे जण आलेले आहे म्हटलं ते. काय ते म्हणजे काय फुलांचे हार वगैरे काय लावायचे आहे सांगितलं का तुम्ही. हो जगदीश मी काय म्हणतो. हो लावू दे त्यांना लावू द्या. ते झाले की आपल्या घरचे पण लावायचे आहेत. आलेत का तिथं पोचले का. हो आलेले आहेत ते. काय ते 100 रुपये किलोनं फुलं घेतली म्हणे असं काही सांगत आहेत ते. इतकं महागाला कसं घेतलं म्हटलं हे. आणि इतकी हारायची गरज नाही ना आपल्याला. अरे मी काय म्हणतो जगदी. हो तिथं आहेत का ते. जवळ आहेत का म्हटलं. बाहेर आहेत ते. आले होते मला भेटायला. मी म्हटलं थांबा तुम्ही बाहेर. हो बोला ना काय म्हणत होते समजा. कसं आहे त्यांना फुलं वगैरे लावू दे आणि त्यांना रागवू नको. हो कसं आहे थोडंसं आपल्याला महत्त्वाचं राजकारण आहे त्यामध्ये थोडं. घरी आलं की स्पष्ट तुला सांगतो मी काय त्याच्यात.
अच्छा अच्छा, बरं बरं बरं, ठीक आहे ना ठीक आहे ना. हो पण मी म्हटलं हे शिवलाल टोळीकडून हे हरामखोर लोक त्यांच्या मुलांना कशालाच तुम्ही पाठवलं. तेच तर आहे मग, तेच मेख आहे त्याच्यात. त्यांनाच करून सांगितलं असेल मी. हो घरी आल्यावर सांगतो मी तुला. हो ठीक आहे तू हो त्यांना करू दे काम त्यांचं आणि लवकर इकडे पाठवून दे घरी. हो, घरचे पण हार त्यांनाच लावायचे. ओके, पैशाची चिंता नको करू, मी देतो त्याला पैसे. अच्छा ठीक आहे ठीक आहे. हो ओके ओके, मी सांगतो त्यांना. हो सांगून द्या त्यांना. हो लावून द्या म्हणा लावून द्या म्हणा. हो ठीक आहे सांगतो मी त्यांना. ओके ओके. हो काय बोलता तुम्ही? हो हे शिवलाल टोगडे आणि त्यांच्या मुलांना कशाला तुम्ही हाराचा वगैरे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे? काही गरज नव्हती ना. इतके महाग आहे पण 50-60 रुपये किलो मध्ये किती मिळाले असते? असं नाही ना, ते त्याच्यात मोठं राजकारण आहे. त्यांच्याशी गोड बोलून आपल्याला काम करून आपला काटा काढणं आहे. शिवलाल टोयगोटे आणि त्यांच्या घरामध्ये वाद निर्माण करायचे ना. हो मुलांना कसं आहे भडकून द्यायचं आपल्याला. हो, आपल्या घरी आता फुलं वगैरे आणतील असते. हो त्यानंतर त्यांना चहा वगैरे जेवणही दे त्याला. हो काही विषय नाही. हो त्याच्या मार्फत आपल्याला आपला हेतू साध्य करायचा आहे. म्हणजे पण मला नाही समजलं कसा काय हेतू साध्य करायचा, म्हणजे कसं काय काय? कसं आहे जे शिवलाल टोळगोटे आहे की नाही हे आपल्याला पुढे अवजड जाणार आहे, भारी होणार आहे आपल्यासाठी. कारण की आता इलेक्शनमध्ये जर का ती उभा राहिला आपल्या सर्कलमध्ये तर आपली सीट 100% पाळते ते. म्हणून त्याला पैशाने थंड करणं सुरू आहे. तसा जवळपास बराच थंडा केला पण तरी लगाच आयरी असं वाटत नाही. हो कारण की काय झालं लोकांशी संपर्क त्यानं वाढवणं सुरू केला. हो, आता मस्त त्याला ते फिरून राहिला त्याच्या डिझेलनं आणि त्याला ते फिरून राहिला. म्हणजे अशा करता करता ते सर्कलमध्ये 100% सीट कव्हर करू शकते. म्हणून त्याला पैशाने आपण लंब करायच्या फिक्रीत होतो पण ते काय झालं ते आपल्याला आयरी येणार नाही. म्हणून घरात आता इस्तू टाकायचा आहे त्याच्या. हो त्याच्या पोराचे आणि त्याचे भांडणं लावून द्यायचे आपल्याला. का तुमचा बाप निराबा पैसे कमावून राहिला निवडणुकीत उभा राहून राहिला असं आहे तसं आहे तसं आहे. हो म्हणून त्याला जास्त पैसे देऊन फुलं घ्यायचे हार लावायचे आणि त्याला पटवून द्यायचं. असं आहे का ते? बरोबर आहे. घर का वेदी लंकाड आहे नाही का? बरोबर घरात इस्तू टाकता का टाका टाका. मस्त आले की मी त्यांना जेवण पण देते आणि बरोबर आता ते काही सांगायचं कामच नाही मग. बस 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 एकच काटा तेवढाच काटा आपल्या शिवला टोकड्या काढणं आहे. हो ते त्याच्या घरच्या बरोबर पोरायपासून ठीक आहे ना मग. हो, चला आता आले की ते बरोबर मी करतोच कवर. हो आता ती 4 झाले की 1-1.5 तासाने ते येतातच. ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही ना. हो येऊ द्या त्यांना जेवण वगैरे देऊ आणि व्यवस्थित बरोबर आपलं काम करून घेऊ. ओके. वा 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 आले का? हा छान 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 झाले म्हणे. जगदीशचा फोन आला होता निघाले म्हणून म्हणून बाहेरच उभं होतो. चला घ्या मग आतमध्ये मी गेट उघडून घेतो गाडी आतमध्ये घेऊन घ्या. आणि फुलं वगैरे काढून घ्या. मी काय म्हणतो पहिले तुम्ही पाणी वगैरे जेवण वगैरे करून आले तर घरून त्याचं जेवण कायचं काय सकाळी आता न्यारीवर नाही 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 आलो ना. हो न्यारी करून आलो होतो. बस आता हे इच्छा लावले की चालले आता घरी घरी जाऊन आता जेवणच आहे ना संध्याकाळी. नाही 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 तसं नाही उपाशी पोटी राहून कामं नका करू चांगलं वाटत नाही ते माझ्या मनाला खराब वाटते ते. जेवण करून घ्या तुम्ही. हो मस्त जेवण करा त्याच्यानंतर आपलं शांततेनं फुलाचे हार तयार करा नंतर लावून द्या. हो काय जो तोरण वगैरे काय थोडे भर लावायचे आपल्याला काही जास्त नाही असं जे आहे ते तुमच्या हिशोबाने चालते. मग काय जेवतो ना मग. हो काय भूक लागली ना भूषण जेवण करू ना मग. काय बरं ते कोण आहे हे कोण आहे म्हटलं काय हे मोठे डोळ्याला हे पोट्टा याचं नाव काय हे कोणाचा भाऊ आहे? आपला संकेत आहे. हो ते आमच्या गावात पाहुणा आहे. हो पाहुणा ते मारुतीचा झुटके आहे की नाही. हो त्याची गाडी आहे. त्याच्या घरीच ते आपलं राहण्यासाठी असते शिकासाठी इथं अपडाऊन करते ते. आपलं तर मानमोड साहेबाची तर होता ना हे माहित असेल ना तुम्हाला. हो हो ते आहे काय? अरे बाबा बघा विसरलो तुम्ही. हो मानमोड साहेबाची होता ते. काय तर मानमोड साहेब कसं स्वभाव ते कसा त्याचा चिडचिड आहे की नाही. हो नाही मुलं चांगल्या मुलं चांगल्या बघितलं नाही दोघं होते नाही. हो हो आहे लक्ष आहे माझं. हो चला चला जाऊ द्या. हो चला मी गेट उघडतो गाडी आतमध्ये घ्या पहिले जेवण करा. चला भाऊ या या. बरं बरं ठीक आहे मग उघडा मग गेट. हो गाडी आतमध्ये घेऊन घेतो. नाही नाही बा तुम्ही जेवणच नाही केलं पोटभर जेवणच नाही केलं ना. तुम्ही शरमाचं नाही कुठेही शरमाचं नाही. आतडे मेले नाही पाहिजे बरं. हो अशा ना आतडे मरतात माणसाचे. बघ ना तू काय तुझे हाल झाले. हो चेतनच ना तू. काय तुझे हड्डे दिसतात ना आतापासून. म्हणून म्हणलं खाणं पिणं येते व्यवस्थित ठेवायचं. काय पैसा येणं जाणं चालूच असते हे काय माणसाचं चक्र आहे शेवटी. बाकी मग काय म्हणते मग बाबा गिबाचं काय चालू आहे आता पद्धतशीर आहे आता काय काम करते घरी घरी मग आता. नाही वठे राखणं मग काय तर इथं तिथं आपल्या याच्या त्याच्या हिकाच्या करणं बाकी काय आहे ते कसे कपडे शिवे ते बी आता बंदच पडल्यासारखं झालं. आणि कामही नाही करत आता काय आहे म्हणजे कामच नाही तर काय जावं म्हणते कुठं. याच्या त्याच्या कामाला जायची हे वाटते सरमही लागते. म्हणून आता मी गाडी चालवत जा. भूषण आपलं कॉलेज करून काही आपलं काही कामधंदे करते काही असं तसं चालतेच आहे. त्याची आई जाते कामाला मै आई कामाला जाते. बरं सांगा हो ना माणसं मोठे लागतात बाया कामाला जातात. हो ना हे मुलं 4 पैसे शिक्षण करता करता कमावून शिक्षण करतात. लाजा वाटायला पाहिजे ना. अशा पालकांना लाजा वाटायला पाहिजे खरंच. मुलं शिकून राहिले स्वतःच्या याच्यावर पण त्याला काळजी नाही ही दातं काढतात इकडे तिकडे. आणि ते तर काय निवडणुकीला उभे राहणार होते हे तुम्ही सांगत होते ना. बरोबर आहे ते पुरायला भीक मागायची पाहिजे आणते ते मग काय तर 2 एकर जमीन किती आहे भूषण 2 एकर आहे ना. हो ना याची इथे 2 एकर वाटते. काय आता सांगा बरं हाय ती गमावून टाकतील आणि पुरायला भिकीला लावतील त्या. हो म्हणून म्हणतो यायला मी सांगितलं समजून तसं मगाशी की बाबांना समजून सांगा तुमच्या या निवडणुकीत कोणाचं भलं झालं नाही होणारही नाही आपल्यासारखं होतच नाही. म्हणून म्हणतो समजून सांगा तुम्ही समजदार पोरा म्हणून तुम्हाला सांगून राहिलो आम्ही. हो आज जर इथं ते असते तर कामाधंद्याले तर हे त्यांना मी 4 लाख रुपयाचा विषय नसता काढला. पण अजूनही इथं आपलं कसं चांगलं पद्धतशीर जेवण खावण राहणं मिजात चांगली होती नाही इथं पण त्यांना ही गोड नाही लागला. हो म्हणजे ते टिकतही नाहीत कुठं. आपल्याला तुम्हाला माहित आहे इथं आता तुमचे आई बाबा कामाला होते पण त्यांनी बरोबर इथं काम जर केलं असतं आज ही परिस्थिती आली नसती. तरी माझ म्हणला तर गेलाच नाही त्याचा.
आपण ते ऐकत नाहीत ना. हो, आम्ही काय करा मग त्याला हे निवडणुकीच भूत हो उभंच राहायचं म्हणते आपल्याला काही हो तिकडे. मग ते कंदिलाबाजी हे ते आहेतच त्याच्या मागं लावाले असं आहे ना. रहेंगे खडा रे शिवलाल भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ आहे. बिलकुल बस ऑटो करणं आणि हे करणं सगळं माहोल करणं बस. आता पार्ट्या आणि हे ते याच्यातच मापुढे चाललं आयुष्य. तेच आहे ना भूषण. अजून तुम्हाला म्हणजे आता या वयात तुम्हाला जी गोष्ट लक्षात येते तुमच्या बाबाच्या लक्षात नाही येईल ना. मग लोक आहे तोपर्यंत संघ असते तर खाऊ लागते गाऊ लागते पिऊ लागते. नंतर मग हे बा तुम्हाला वैकतही नाही. पुरे रस्त्यावर आणेपर्यंत लोक माग असते. आता कंदील बुडा म्हणतात तुम्ही असे लोक असतात काही संघ. ग्रहमान खराब असते माणसाचे. निवडणूक येणं नाही निवडून येणं नाही काही नाही काही नाही. पुरं पैदल होसान तुम्ही. हो गमी हे बा यावेळेस तुमची जमीन 2 एकर जी आहे ना या जिल्हा परिषदमध्ये गमावणार आहेत ते. हो मी हे बा लिहून देतो तुम्हाला. खरी गोष्ट आहे. हो हो खाजोडे साहेब तुम्ही म्हणता ना. हो खरी गोष्ट आहे. आता हे मी सांगतो ना बाबाला जरासं समजावून सांगतो आज. बिलकुल सांगा तुम्ही. हो हे हारा आता तुमचे झाले. हो अजून किती राहिले तर तेवढे करून घ्या. आणि घरी जा मस्त फर्स्ट क्लास बाबाले. आज तर काही म्हणू नका तुम्ही आजच्या दसरा निपटू द्या चांगला. आणि उद्या सकाळी हो त्याला समजावून सांगा. तुझ्या आईला सांग की म्हणा असं आहे अशानं आपण काय होऊ लोकांच्या आपण बरबाद होऊ असं त्याला पद्धतशीर समजावून द्या. आणि उद्यापासून त्याला कामाला लावा. काहीतरी काम करायला लावा त्याला. या निवडणुकीच्या भानगडीत पडलो का म्हणा. बस आता उदळ्यावर सोयाबीनचे उदळे होतेच ना सुरुवात. हो आले ना आता जरा ऊन तपून राहिलं. तिकडेच कामी लावता आता. मग बस झालं निवडणुकीचं. आता मी आज गेलो की सांगतो त्याला समजावून आता उद्या सकाळी. बस एवढं काम करा तुम्ही. झालं ना तर मी तुम्हाला कामधंद्याचंही पाहिजे ना. चेतन तू बी आपल्या फॅक्टरीमध्ये समजा याच्या जिनिंगमध्ये हो ना त्याला यायला पाहिजे बरं. मॅनेजरचं पद रिकाम झालं की. हो हो बरं बघते ना मी त्याचं बघते. चेतन हो तू फक्त तुझ्या वडिलांना सांग त्यांना लाईनवर आण. तुला मी जॉब दिला हो आमच्या जिनिंगमध्ये. आणि भूषण तुला पण तुझं शिक्षण होऊ दे. हो तुला भरपूर आपलं नाही कुठं नोकरी लागली तर आपली तर कधी तुम्हाला हेच नाही मार्केट आहे मार्केटिंगची काम आहे सगळं बिलकुल आहे बा. हे तुम्हाला एकदम सपोर्ट करतात याचा स्वभाव तसा आहे. पण तुमच्या बाबाला इथं कसं पचता नाही आलं खाता नाही आलं. आहे ना खरी गोष्ट आहे. पण आता काय म्हणता जाऊ द्या आता. बरं बरं आता करतो मग हार हे आणि एवढे लावून देतो मग नाही का. हो आता काही दरवाजाला लावले काही राहिले करा शांततेनं करा. हो मस्त आपले बा हो गाडीला 2 हार करून टाका. 2 स्कूटीले करा 2 गाड्याले. आपल्या दरवाजाचे राहिले सुईले मग काही लढा समजा जे काय होईल मोकळे मोकळे असे फुलं बस. काय लोड घेऊ नका. 10,000 रुपये हो घेऊन जा. हो टेन्शन नाही. बरोबर हो हो करतो मग आता बरोबर. हो बस बस आता सुरूच करून देतो. राहिले सुईले मोकळेच करतो. करा मग आता तुम्ही तुमचे कामं. मी थोडं आतले काही कामं आवडते. ठीक आहे हो चला मग. हो आता मी काय मी आठवण देणार नाही तुम्हाला. हो घरी गेलं की एवढं काम तुम्ही नक्की करा बरं. समजलं ना. हो बाबाले तुम्ही बा एकदम ताकीद द्या चांगली. 2 गोष्टी बा थोडेसे झाल्या तरी चालते पण चांगल्यासाठी तुम्ही मागं हटू नका. आता मागं हटच नाही. घरी गेलो की आता उद्या पाहा तुम्ही. हो त्याला सांगतो ना. पण आता फिरायला गेलेत मस्त इकडे तिकडे चैनी सुरू आहे. मग घरचं तिकडे पडलं तसंच भोमारा नाही. येऊ द्या ना घरी आले की सांगतो मी. आईला सांगतो समजावून आता लाईनवरच आणतो त्याला. काही विशेष नाही आता. ते काशीनाथ भाऊले सांगतो बस करा म्हणतो आता तुम्ही जरा. ते कंदील बुड्याला समजावून सांगतो. हो ठीक आहे करतो मग हारा आता. जमला आता नाही का. मस्त भडकला आता इंजन भडकलं नाही का. बस एक पेटलं की बस झालं कामच झालं. निवडणूक नाही चाल होईल का सोयाबीनवर शिवल्या नाही का. चाल होय बाबन्या. तुम्हाला वही किती खर्च आहे किती रुपये उरले सगळं लिहिलेलं आहे त्याच्यात. तुम्ही काय सीएम फंडाला पाठवले काही पैसे काही आता मंडपवाल्याचे हे ते सगळे काढून आम्ही पाहते त्याच्यात. फक्त 7,000 रुपये उरले तर. 7,000 रुपये म्हणजे बाबा लयच कमी झाले तर. हो ना पण आता आपण तिकडे 30,000 रुपये पाठवले सीएम फंडा. 20,000 रुपयात बाकी समजा 13,000 रुपये खर्च आहे मंडप गिंडप नाही का. बरं असू द्या तरी 7 उरले ना. हो जाऊ द्या. तर याच्यात 4 अजून टाका. ते मामा लुटेरे आपले महाराज आहेत की नाही. हो त्याही 4,000 दिले म्हणजे आपल्याजवळ 11,000 रुपये महाप्रसादासाठी. हो तर आता आजचा दसरा आटपला. हो आजच्या आता आरती गिरती करून घेऊ. हो हे झालं की मग उद्या आपण करून टाकू मग महाप्रसादाचं आपलं मसाला भात आणि कढी समजा. ताकता आता शांताराम भाऊजीत आहे नाही शांताराम भाऊ. ताकाचा काही विषय नाही. कढी गिडीची व्यवस्था आहे आपल्याजवळ. ताकी भरपूर आहे. फक्त आता मसाला भात आणि बाकी काही हे ते आपलं सलाद गेलात काही सोबत लागतेच ना निंबू मिरची हे ते. आता 11,000 करा ते कसं करू ना. पात्रवाया हे ते किराणा काय आणा त्याला त्याला डबा हे ते सगळं. हो पण मी म्हणतो उद्या शुक्रवार आहे. हो तर आता उद्या मग काय आपल्याला विसर्जन करायचं आहे का. मग कसं काय कोणत्या दिवशी आपली परमिशन परमिशन तर बाबा शनिवारची दिली त्यानं म्हणे. आता शहरातल्या देव्या उठते तर म्हणे मग तुम्हाला समजा या दिवशी म्हणे शनिवारची दिलेली आहे तारीख. मी म्हणतो उद्या आता समजा शुक्रवारचं महाप्रसादाचं कॅन्सल करा शनिवारीच करा. उद्या एकादशी आहे ना. एकादशीच्या दिवशी महाप्रसाद काही द्यावं नाही असं वाटते बा मला. बापरे पहा आता शांताराम भाऊ तुम्हाला माहिती नाही का म्हणला. हो एकादश आहे ना उद्या. आता माझ्याच कुठे ध्यानात आहे. मग आता काय आता उद्याचं मग राहू देऊ. आता मग परवा दिवशी एरी आता आपल्याला विसर्जनाचं घ्यायचं आहे. त्याच दिवशी मग सकाळी मग हे करून टाकू. चालते ना. मग उद्या शुक्रवार कॅन्सल करून टाकू. मग जाऊ द्या. मग तेच म्हणलं एकादशी दिवशी थोडीच काही आता करायला पुरते. हो चालते मग. आता मोठे पाटील तुम्ही म्हणता तसंच बरोबर आहे. उद्याचा कार्यक्रम कॅन्सल करू. शनिवारच्या दिवशी आपण महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवून विसर्जन आहे. हो ठीक आहे मग चालते मग. झालं मग पक्का. आता ते बाकी सामानाची लिस्ट गिस्ट मी करतो तयार. बाकीचं तर काय आपल्या तांदूळच पाहिजे. आता बासमती चावल आणतो. किराणा दुकान आपल्या गावातच आहे समजा. सरपंचाचं काही विषय नाही. सगळं साहित्य गीते घेऊन ओके करून ठेवतो. हो शनिवारी आपलं कार्यक्रम करून टाकू मग मस्त महाप्रसाद इकडेच आपल्या संस्थांवर. चालते मग. आता सगळे आले ते बी. हो आता हे नागपूरहून आले सगळी मंडळी. सगळ्या बायाला सांगून देतो जे आले नाही ते. हो चला मग आता. हो आता आजचा आता दसऱ्याचं आपलं पाया लागायची धामधूम सुरू होईल. हो ठीक आहे मग चला आता घ्या आता मोळा मिठी.
महाप्रसाद महाप्रसाद नाही का हो ना, मसाला भात आणि कढी काय त्याची काय मजा आहे का हो काही बी आपलं नाही म्हणलं गुंबाबाई असं नाही जमणार का समजा आपण जर म्हणजे समजा रामगोळे केले हो कणकीचे समजा उकडून समजा आणि मस्त फर्स्ट क्लास आपली मिक्स व्हेज भाजी समजा त्याच्यात मी समजा म्हणजे जास्त खर्च येत नाही म्हणजे मसाला भातपेक्षा काही जणाले चालते नाही चालत तांदूळ हे ते खिचडी म्हणलं पोटही नाही भरत त्यांना भातच भूक लागते खाल्ली की रातच्यानं भुका लागायच्या लोकायले म्हणून म्हणलं मस्त आपलं बापले म्हणते त्याले आणि ते हेही म्हणते त्याले रामगोळे गोल गोल चांगले मस्त फर्स्ट क्लास उकडायचे आणि भाजीतनी मस्त मुरू मुरू खाता येते मस्त हो चालते का ते चालते बाबा जर तेवढ्यात होत असेल तर पाय मग शांताराम ते सोपे जाते उलटी हो मला वाटते बाबा ते करशील तर मग फारच चांगलं बापले आपले एक एक खाल्ला एक खाय रामगोया आणि चल पोय घराकडे मस्त बिलकुल भाजीतनी मुरमुरू खाते बी मानून चालते बी तर करता मग ते करसान ते करा ते बी आता काय आपल्याला गहू आण लागते तांदूळाचे जागी गहू आणा तेवढं मग निसून देऊन हे ते आणून ठेवून देतो मग आता उद्या समजा सकाळून चालते हो भाजीपाल्याचं आपली इथं आहे समजा विशेष नाही राहिलं फक्त आता गहून दळण आणणे बस बाकी काय आहे तेल मीठ हळद चटणी जिरा आपलं मसाला किराणा मटेरियल घेऊन घेतात तेवढं होऊन जाते मग ते 11,000 निरेपिरे होऊन जाते पुरं गाव जेवण मोकळे ते मग चालते हो तेच करा मग आता रामगोयाचं जेवण हो मस्त फर्स्ट क्लास पैकी चांगली आपली मिक्स व्हेज भाजी हो करून टाका नाही तर मग अजून काही दुसरा काय पर्याय आता मग जर मग सांगता मिरच्याची भाजी मग मिरच्याची भाजी तर समजा ते रामगोया जर टाकले चालणार नाही का हो ते मिरच्याची भाजी असं जमून का खुरासने भाजीचं लावलं बाबा ते नाही म्हणलं मिरच्याची नाही त्याला नको बोलव देणकी साहेब ते आता ते आचार्याचे पैसे आणि ते हेच करा आपली आपलं मस्त रामगोया भाजी जाऊ दे तिकडे वरण गिरण असते ती मस्त त्यात टमाटे वांगे हे ते सगळं मिक्स करून व्हेज भाजी बनवून टाका त्याच्यात मस्त खाता येते मुरून चुरून जाऊ दे तिकडे करू मग नाही का हो आता रामगोय करायला सोपी जाते हो बाया थोडीशी मदत करतात ते करायला हो मी भाजीचं पाहतो मी देऊ द्या समजा टेन्शनचं काम नाही हो चला पाहू आता उद्याचं मग दसऱ्याच्या शुभेच्छा म्हणलं घ्या सोनं लुटलेलं सोनं आहे म्हणलं हो घ्या पुरं गबाळच आहे हो घ्या अरे तुम्हाला शुभेच्छा मी आता तुमच्याच घराकडे येऊन राहिलो होतो मला चला तुमच्या इकडे आणि चालले मग मोठे पाटलाच्या घरी चला तुम्हाला बी शुभेच्छा हे घ्या म्हणलं सोनं सोनं करता असली सोनं तर खादोडीच्या घरी आले का हो ना ते तर आहेच म्हणा हो पण कसं आहे हो यानं माणसाचं प्रेम वाटते पण नाही का हो ना 4 लोक घरी येते 4 लोक भेटते तर एकमेकाला शुभेच्छा देते तर बरं वाटते पण नाही का दसरा म्हणलं की माणसाला असं आनंद येते पण असंच आहे बुजी हे बा दुरावा कमी होते हो असे सण उत्सवानं काय होते खरोखर आहे बा आता अनुभव हे ते सगळे आपण आता आज भांडणं होते उद्या संबंध बिघडते पण एक येऊन जाते या सणावाराच्या नाही का हो हे चांगली गोष्ट आहे बाकी ते तर आहेच म्हणा म्हणून असे सण उत्सव आहे की नाही हो जाऊ दे पण चांगलं झालं आता हो चला मस्त आहे बा पण बाकी शिवलं काही म्हणलं का तेव्हा मस्त आम्हाला लय फिरवलं पण नागपूर हे ते फक्त डिझेल का लय लागलं पण नाही का यावेळी डिझेल इतकं तो गाडी लयच लागलं पण अरे काय सांगा तुम्हाला लयच गाडी खाऊन राहिली ना ते डिझेल मग काय तर आता काय सांगा आता बबण्यान खाल्ल्यानं पैसे त्यातले आता काय आहे ते जाऊ द्या विषय सोडून देत जा हो काहीच्या इकडे तिकडे 4-8 पाहतो का मग काय आलेच किती आपल्याला 2-2 हजार रुपये खर्च आला राहायच्या बसले आपली लोडचं काम नाही चल येऊ का मग आता हो येतो आता द्यानी गिनीला भेटतो ना हो आता सगळे आपले मित्रमंडळी सर्वाले आता शुभेच्छा देतो दसऱ्याच्या उद्या अजून मग आता उद्या तर काही कॅन्सल आहे आपला महाप्रसादचं परवा दिवशी महाप्रसाद आहे हो चाल येतो मग आता ओके हो आणि तेच म्हणलं आता पिकअप आणि सोयाबीन बी येऊन राहिले जरा हो पाहा लागेल व्याजावाले हे ते मोठं कठीण काम आहे आता लक्ष द्यावं लागते हो तुमचे ते व्याजाचे पैसे लोकांच्याकडे नाही का पाहिजे म्हणलं हो संकेतचा बुडा हो त्याच्याकडे काय 1-2 लाख 2.5 लाख वाटते नाही काही विचारू नको आता लय लोकांच्या इकडे आता आपले आहेतच ना आता अनुभवपासून सगळे आपली गिराईकच आहे करू ना आता सुरुवात करावंच लागते आता सोयाबीन आला की लक्षच ठेवावं लागते बा मार्केटमध्ये गेलं का कोणी इकलं का कोणी सोंगलं का असं आता जरासं आता हो तयारीत राहा लागेल मध्ये राहता काही हरकत नाही चला येऊ का मग आम्ही हो येतो दर्शन घेऊन चला म्हणलं आलो भाऊ चला म्हणलं तिकडे जाऊ आपण चला ना हो चला लक्षावर होती चालले जो हो चला बघा अशा चला ते जाऊ दे आपलं निवडणुकीचं म्हणलं हो जरा लक्ष ठेवतो काय आहे काय नाही हालचाल इकडे तिकडे होतेच म्हणलं म्हणून म्हणलं जरा लक्ष ठेवतो फॉर्म भरायची तारीख येते काही आलं गेलं की जरा लक्ष ठेवतो आहे ना लक्ष आहे ना ते हो आता याद्या आहे ते आता चालू आणि ते दुरुस्त्या करणं सुरू आहेत हो लक्षच आहे माहिती त्याच्यावर हो झालं जाहीर की बिलकुल हजर असा मी टेन्शन न घेऊ फक्त तुमचा सपोर्ट ठेवा आपल्या सपोर्ट असला पाहिजे सपोर्ट ठेवला साहेब शेवटच्या वेटोल घ्यायच्या दिवसपर्यंत सपोर्ट हो मग काय घेणं नाही बिलकुल हे पाहतो या मागं सांग ना आम्ही हो 2-4 गाड्या हे ते हो झुंबरची गाडी तुझी गाडी माई गाडी बिलकुल असं माहोल करून टाकूया का या खादोड्याचा पुरा बिलकुल कार्यक्रम बसून टाकू यावेळेस पान तुम्ही धुवा उडून टाकून आपण त्याचा चारोखानी चित करू खादोड्याला लागले मग काय तर फक्त जरा असं पैशानं एवढ्यात गिरेमान खराब आहेत ना आपले आता या RTOचा दंड पडला हो ती आता मला आज 9 उद्या भराच लागते का नाही दुसरी गोष्ट अजून आपल्याला ती दणका बसला ना पहिला बी हो त्या याच्यात लकीरातला हो असे धनके बसून राहिला ना मला हो म्हणून म्हणलं जरासं सपोर्ट ठेवा तुम्ही सपोर्ट म्हणजे अरे हिंका लाईनी पाटील आहे लक्ष्मण राव आहे सगळे तुझ्या मागं आहे ना गावातले पुरी लोक टेन्शनच नको घेऊ तू हो तो मागं पुरी जनता आहे सांगतो तुले मग काय किती लोकांचे फोन येऊन राहिले मला किनी राजाहून इकून तिकून शिवलाल भाऊला काही कमी पडलं तर मला सांगा बा असं तसं गाड्या देऊ हे करू ते करू अशा म्हणजे एका सोयीनं आपल्या 25 गाड्या राहील सांगतो ना तुले 100% सांगतो तुले पुरा मावालाच करायचं आपल्याला हैगीच करायची नाही हो ते पाहू ना पण आता होऊ द्या जाहीर होऊ द्या मग भिडून आपण हो ना ते तर झालं पण माघार गिगार नको घेऊ नाही तर मग हे बा खादोड्यासारखे लोक कसे आहे इकत घेलीत बरं हो जरा पाहिजे जरा असं म्हणलं लक्ष देजो मागं हटायचं नाही तेच म्हणलं
अरे मागं हटणार आहो का ठाण्या म्हणते ना ते तर लय कोशिश करून राहिला हो कोशिश लय करून राहिला ते हो जाऊ द्या करू द्या ना त्याच्या त्याच्यापूर्वी आपण आपलं चालू द्यायचं चला येऊ का मग आता हो बरेच लोक राहिलेत माय चला ये तुम्ही आशीर्वाद घेऊ ना हो या तुम्ही या भेट बोट जरा जास्त घ्या लागते ना आता कसं आहे मतलब आहे ना बा चला येतो मग मी ओके. अरे भाऊ है तो बुडा है उभा राहिलो म्हणजे हो चांगल्या प्रकारे मान कंदील बुडा पाय कसा चढून देते आहे असं आहे ना ते मग बुडा लक्षात नाही राहिलं मा बुडा आहेच संग ऐकाले खादोडी साहेब म्हणे ते काही खोटं नाही ना हो थांबा ना आता हो करू आता तू तर बुड्याला सांग समजावून मी मा बुड्याला सांगतो पहिले आपल्या आईला सांगा लागलं ना तू तर आईला सांग पाहू मग उद्या काय करायचं तर ते मग आता शिवला हो पोट्टे आले वाटते काय रे पोट्टे आले का हो काय गेलते वाटते सोनं इकडे गेलते ना हो आलो सोनं इकून आलो ते हो ते गाडी लावून त्याला मारतीचा त्याची फुलं होती हो आलो घराकडे आता हो आता जातो ना पाया लागले आता तुम्ही घरी जासाल ना पाया लागले येतो ना नाही नाही इथंच लागून घ्या ना अजून कुठे चॉकलेट आणि गोळ्या घेऊन द्या इथंच लागून घ्या येऊन जा पटकन पाया लागेल मोकळ्यावर हो बरं बरं हो चला म्हणलं पाया लागून घ्या खेपचा हो बरं ठीक आहे आले का बरं बरं हो ना पण मी आता म्हणलं इतका उशीर झाला काऊनच नाही आले म्हटलं हो किती आले रे मग त्या सोन्या चांदीच्या हो ते फुलं गेले इकडे मारतेचे त्यानं काही दिला तुम्हाला काही हो ना तिथून जाऊन मारतेच्या घरून त्याचा गाडी लावला ते काय झाली झिकझिक हो ना ते म्हणे 40 रुपये किलो म्हणे इका म्हणे आणि पैसे आम्हाला देता म्हणे तेवढे 1 क्विंटलचे 4000 रुपये आणि आमचे तिकडे त्या खादोडे साहेबानं 100 रुपये किलोने घेतले पण हार बनवून द्यायला लागले आम्हाला दिवसभर दणके घ्यायला लागले पण मारती म्हणे बा असं नका करू म्हणे 100 निघले म्हणे तुम्ही देऊन दिले मग मारतील जाऊ दे तिकडे त्यानं 500-500 रुपये दिले त्याच्यातले आणि आम्हाला सोनं चांदीचे 2,000 रुपयाचं खपलं ते हो तर समजा 1200-1250 आम्हाला रोज पडला जाऊ दे जे पडले ते वगैरे काय आता हो काय असते पण ते मारते आहे जरा हायच ना शिल्लक आहे ना जाऊ दे त्याचं काम नका करत एवढं बोलाशी आधी बोलती एक मग म्हणती एक हो ना ते संख्येला पाठवून दिला आमच्या संघ हो ना आम्ही काय पुरे घेत होतो का त्याला 80 रुपयाने देत होतो पण 20 रुपयाने द्यायला पाहिजे त्यानं जाऊ द्या म्हणलं या आता जेवण करून घ्या आणि म्हटलं जा लवकर हो आता पाया घ्यायला लागले लोकांची तर जा म्हणलं जातो ना पण मी काय म्हणतोय बाबाला सांगून दे म्हणलं हो आता मी एकच गोष्ट सांगणार आजच्या दिवस मी काही बोलत नाही हो ते बाबाला तू टच करून दे नाही तर मग आपण आता त्याला उद्या हो त्याला सांगायचं की बा हे आता निवडणुकीचं तुमचं बंद करा म्हणा हो ते कंदील बुडा मागास लागेल आता गोष्टी ऐकल्या नाही द्यायच्या हो धुवा वाढवतो असं करतो ते खादोडीची बरोबर आपण करतो का मग हो त्याने म्हणलं आज आम्हाला जेव खाऊ बी घातलं म्हणे तुमच्या बाबाला समजून सांगा म्हणे माणूस किती जरासं म्हणून म्हणलं जरा त्याच्या गोष्टी बरोबर आहे ना 2 एकर आहे ते गमावून टाकते हो आता हे सोयाबीनचा सीझन सुरू होते यायला कामी लावा लागते म्हणलं आपल्याला हे असेच आता होटे राखणं इकडे तिकडे उचापतीचे कामं करून राहिले तर म्हणून म्हणलं आता मी आता हे महाप्रसादाचा कार्यक्रम होऊ दे पण आपण ते सगळे जण म्हणू द्यायले मग मी तेच म्हणतो 2 दिवस होऊ द्या आता निश्चिंत महाप्रसाद झाला की यायले म्हणलं तुम्ही मी सगळे जण चेतन तो आईले सांगून देतो त्या काशाच्या घरच्या बाईले सांगतो मी याचे कानं जरा पिवास लागते यायला कामी लावा लागते दादा हे नसते कामं करून राहिले तर ते म्हणजे हे गाड्यात फिरणे किती गमावले मग 26 आता काय म्हणते बा 23,000 रुपये दंड पडला म्हणते गाडी जाती आपल्याला भरा लागते नाही तर गाडी ओढून नेते आपली मग किती कर्ज करून राहिले तर म्हणून म्हणलं आता जरासं यायले सुट्टी लावा लागते आता हो बरं आता फक्त 2 दिवस जाऊ द्या हो तेवढा महाप्रसादाचा कार्यक्रम होऊ दे नंतर बरोबर यायले उदळ्यातच गेल तुम्ही आता हो उदळच करायला लावतो यायला सोयाबीनचं बस फक्त 2 दिवस थांबतो मी तू म्हणतो मग हो आता हे कार्यक्रम झाला हो की मीटिंगच बसवायची असे कसे कामं नाही करतो पाहतो मग सोयाबीनवर द्यायचे लावून ती सगळी काही टेन्शन घ्यायला पुरत नाही इकडे तिकडे हिंडल्यापेक्षा बरं आहे काम बरं हो ठीक आहे हो जाऊ दे या आता तुम्ही दर्शन घेऊन या लोकांचे ना हो ठीक आहे मग नाही घेतली ना सुपारी घेतली सोप घेतली हो काही वांधा नाही मग काय तर घरोघरी आता चालूच आहे ना चला आता दर्शन घेतलं चला सरपंच साहेब निघा आता नाही का अजून आता कुठं डॅनियाबाजी हे ते राहिले तर बरं येऊ का मग आता मोठी पाटील हो आता पहा म्हणलं आता कसं परवा दिवशी मग कसं शनिवारली करून टाकू मग आता महाप्रसादाचा हो ये जा म्हटलं तिकडे मी काय म्हणत होतो हो येतो मी पण एखादा गोड आयटम ठेवला असतं बरं वाटलं असतं काही जिलेबी म्हणा हे त्या लागन तर मी पैसे देऊन देतो मग त्याचे हो असं काही कोणाला सांगू नका मी देऊन देतो तेवढं नाही राहू द्या ना मीच करतो तेवढं हो गोड आयटम तर पाहून घेईन मी हो आता देवदासली म्हणलं म्या हो नाही झालं तर आपण जिलेबी रातची काढून टाकू म्हणलं बरं ठीक आहे बरं नाही तर मग सांगतो मी देतो हो काही अडचण नाही पण कार्यक्रम चांगला करा हो ठीक आहे मग आता ते काय म्हणतात ते रामगोय आणि आपलं जिलेबी हे ती बिलकुल किती काही लागू हो टेन्शनचं घेऊ नका हो लागले तर मला सांगा नाही करतो ना मी जिलेबीचं मीच पाहून राहिलो काही विषय नाही हो चला येतो मग हो चला तुमचा आशीर्वाद अशीच राहू द्या हो चला ठीक आहे मग या मग पुन्हा एक खेप दसऱ्याच्या शुभेच्छा हो चला ठीक आहे या